नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। जागो प्रशासन जागो, झोपलेल्या उच्च शिक्षण विभाग नांदेड प्रशासनाला जागे करण्यासाठी आली महिलेवर बेमुदत उपोषण करण्याची वेळ। महाराष्ट्र शासन कार्यालय विभागीय शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड या ठिकाणी स्वाती सोनकांबळे ह्या आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। त्यानिमित्त आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत। मॅडम, काय आहे आपला प्रश्न या ठिकाणी, नेमका कशासाठी आपण उपोषणासाठी बसलात? जय भीम, नमस्कार। मी स्वाती सोनकांबळे, सामाजिक कार्यकर्ते, माननीय महासंचालन साहेब, विभागीय उच्च शिक्षण कार्यालय विभागीय नांदेड, शिवाजी महाविद्यालय उदगीर, तालुका उदगीर, जिल्हा नांदेड येथील वादग्रस्त कर्मचारी पदोन्नती प्रकार शासनाची फसवणूक होता ब्रह्माजी स्वामी यांच्या सेवे 2005 च्या नंतर पदभारी लॅब परिचय अशी मूळ त्यांची नियुक्ती झाली होती आणि प्राचार्य अरविंद नवले यांच्या सोबत आर्थिक व हित जोपासत पद उन्नतीच्या प्रस्तावामध्ये ग्रंथालय कारकून म्हणून त्यांना प्रस्ताव सादर केलेला आहे। संजय मुंडे यांच्या सोबत 2005 च्या नंतर पदोन्नती भरती त्यांची लॅब परिचय अशी मूळ नियुक्ती झालेली आहे। उन्नती प्रस्ताव मध्ये त्यांना प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून प्रस्ताव दिलेला आहे। मोहन राठोड 2005 च्या नंतर मूळ पद ग्रंथालय परिचय अशी मूळ नियुक्ती झालेली आहे। प्रस्तावामध्ये त्यांना प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून दिलेला आहे आणि मनोहर राठोड SC कास्ट मधून तिथे लेक्चर म्हणून प्रभारित आहे। सखाराम नागरगोजे सेवा भरती 2005 नंतर लॅब परिचर अशी मूळ नियुक्ती झालेली आहे। नंतर प्राचार्य अरविंद नवले यांच्या सोबत हित जोपासत पदोन्नती प्राप्त कार्यालय कारकून म्हणून सेवा प्राप्त करत आहेत। कमलाकर जगताप हे शिपाई कर्मचारी आहेत आणि कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र राज्यातील वरील महाविद्यालय सरप्राईज झाले असून त्यांनी कायदे उद्योग कोणत्याही नियमाने झाले सरप्राईज नियुक्ती असून प्राचार्य अरविंद नवले यांच्या सोबत आर्थिक हित जोपासत पदोन्नती घेतल्यामुळे ग्रंथालय प्राचार्य म्हणून आज ते नियुक्ती करत आहेत। रविशंकर लाडके सेवा भरती 2005 मध्ये त्यांना नियुक्ती कनिष्ठ लिपिक अशी म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि नंतर त्यांना वरिष्ठ कारकून म्हणून प्रस्ताव केलेला आहे आणि त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या राज्यपात्र GR 2005 नुसार 3 आपत्ती असून सुद्धा त्यांनी पदोन्नतीचा लाभ घेण्यासाठी खोटा प्रस्ताव सादर केला आहे। वास्तविक यांच्या ठिकाणी दीर्घकाळ सेवा करणारे कर्मचारी उपलब्ध असून सुद्धा त्यांची पदोन्नती झालेली नाही। प्रशासन या गोष्टी आपल्या सोबत लपवून ठेवत आहे आणि त्यांना पाठिंबा देत आहे आणि मला प्रशासनाने मी उपोषण करते असून सुद्धा यांनी प्रशासनाने सही अधिकाऱ्यांची सही सुद्धा नाही, वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यांना सपोर्ट करत आहेत। यावर पदोन्नती दिली नाही असा लेटर मला पाठवलेला आहे आणि ते वरिष्ठ अधिकारी सूर्यवंशी यांची सही सुद्धा नाही, बिना सहीचं मला लेटर पाठवलेलं आहे। लेटर कधी दिले मॅडम? 10/9/2024 आहे। तारखेमध्ये खाडाखोड आहे। तारखेमध्ये खाडाखोड आहे। 6 जणांवर कारवाई करण्यात यावी आणि त्यांचे पद रिक्त करण्यात यावे या मागणीसाठी उपोषणाला इथं बसलेले आहे। सर, नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा।